बहुजन संघटक या फेसबुक पेजवर आज मी पुन्हा आपल्याशी बोलत आहे. आजच्या माझ्या बोलण्याचा विषय आहे सावधान. प्रतिक्रांती आपला विळखा अधिक मजबूत करत आहे. 2024च्या निवडणुकाचं वारं सगळ्या महाराष्ट्रभर आहे. देशातही या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत आणि देशातल्या काही प्रांतांमध्ये निवडणुका आहेत. हे निवडणुकीचं चित्र पाहिलं की आमच्या लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, ज्याच्याबद्दल सगळे पक्ष चर्चा करत आहेत आणि संविधानाच्या बद्दल बोलत आहेत. दुसऱ्या बाजूने सगळेच्या सगळे पक्ष लोकशाहीच्या संदर्भात बोलत आहेत. लोकशाही वाचवायची आहे म्हणून महाविकास आघाडीला मतदान द्या, बीजेपीला हद्दपार करा, सगळंच या सगळं. दुसरीकडे असं बोलतायत की काँग्रेस आणि बीजेपी हे नागनाथ आणि सापनाथ आहे. नागनाथ आणि सापनाथ हा शब्द कांशीरामांनी बहुजन समाज पार्टीच्या निर्मितीच्यासाठी केला होता आणि काँग्रेस आणि बीजेपी हे नागनाथ आणि सापनाथ आहेत असं त्यांनी म्हटलं होतं. म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकच आहेत ही बाब त्यांनी समजून सांगितली होती. आणि त्याच्यानंतर सुद्धा आज मी यासाठी आपल्याशी चर्चा करत आहे का मित्र हो, आपल्याकडे मुळात या देशामध्ये राहणाऱ्या मूळ नागरिकांची, ज्याला आपण मूळ निवासी म्हणतो, त्यांची एक विचारधारा होती. ती विचारधारा मानवतेची होती, ज्या मानवतेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या बाबी समाजात, खेड्यामध्ये, देशामध्ये अंतर्भूत होत्या. आणि हे सगळंच्या सगळं सत्य, करुणा आणि सहनशीलता या 3 गोष्टीवर चालायचं. आणि या 3 गोष्टीवर चालून जो समाज आपली प्रगती करायचा, आपला विज्ञाननिष्ठा जागवायचा, आपल्या स्वतःच्या पिढ्यांना विकसित कसं करता येईल याच्यासाठी तो सतत कष्ट काबाळ करायचा, ती होती मूळ निवासी संस्कृती. ही संस्कृती मेलुह संस्कृतीपासून सुरू झाली. मेलुह संस्कृतीमध्ये गणनायक होता भगवान शंकर, महादेव त्याचं नाव. तो गणनायक होता आणि त्या गणनायकाची पत्नी होती पार्वती. या पार्वतीने भटकी अवस्था, पशुपालन अवस्था सोडून देणारा समाज शेती व्यवस्थेत, कृषी व्यवस्थेत आणला आणि कृषी व्यवस्था विकसित केली. कालवे आणले, धरणं आणले, बारमाही शेती करण्यासाठी उत्पन्नाच्या वेगवेगळ्या प्रजाती वाढवल्या आणि शेती माणूस स्थायिक झाला, ग्रामात स्थायिक झाला. त्याचा व्यापार पार मेसोपोटेमियापर्यंत गेला आणि सिंधू संस्कृती या नावाने तो विकसित झाला. या सिंधू संस्कृतीला बाहेरचे लोक आले, ज्याला ते स्वतःला आर्य म्हणतात, कधी सनातनी म्हणतात, कधी ब्राह्मण म्हणतात. ब्राह्मण हे इराणातून आले याच्या ऐतिहासिक खूप कथा आहेत. ब्राह्मण हे पर्वताच्या रांगेतून आले याच्या कथा खूप आहेत. पण ते आले आणि त्यांनी या सिंधू संस्कृतीचा विध्वंस केला. त्यांची एक वेगळी विचारधारा आहे, त्याला सनातन विचारधारा म्हणतात ते. पण त्या विचारधारेमध्ये फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे की सामान्य लोकांचं शोषण करायचं, त्यांना गुलाम करायचं, त्यांना अंधश्रद्ध करायचं आणि आपणच कसे श्रेष्ठ आहोत, म्हणजे या पृथ्वी तलावावर बाहेरून आलेला ब्राह्मण किती श्रेष्ठ आहे याचे गोडवे गाण्यासाठी पोथी, पुराणं, सारे वेद, उपनिषद, काव्य, महाकाव्य लिहायची आणि सतत भागवत कथांमध्ये या लोकांना गुंतवून ठेवायचं. आणि परमेश्वर नावाची व्यवस्था आणली आणि या परमेश्वराने हे जग निर्माण केलं आणि तोच सगळा करता करविता आहे. हा संस्कार वर्षानुवर्ष यांनी वाढवला आणि आपली स्वतःची मक्तेदारी कायम केली. या मक्तेदारीमध्ये ब्राह्मण वर्चस्व सर्वश्रेष्ठ झालं. मग चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण केली त्यांनी. पहा, महादेवाच्या कृषी संस्कृतीने या देशामध्ये क्रांती निर्माण केली आणि त्या क्रांतीला पद्धतशीरपणे 100 वर्षात त्यांनी संपवायसाठी सतत कष्ट केले, वेगवेगळ्या पद्धतीने कष्ट केले आणि या सिंधू संस्कृतीचा, या शंकर संस्कृतीचा पद्धतशीरपणे पाडाव केला. 100 वर्षात त्यांनी महादेवाच्या आजूबाजूला ब्रह्मा विष्णू बसवले, त्याच्यानंतर त्यांच्या कथा बसवल्या, त्या भाकड कथा निर्माण केल्या आणि 100 वर्षात सिंधू संस्कृतीचं वैदिक संस्कृतीमध्ये रूपांतर केलं आणि ते पुन्हा 500 वर्ष चालत आलं. ही गोष्ट जेव्हा पुन्हा माणसांच्या लक्षात आली की अरे हे काहीतरी चूक आहे, हे बदलवलं पाहिजे, आणि मग असं बदलवणारा एखादा माणूस पुढे येतो, त्याचं नाव चार्वाक असतं. तो प्रश्न विचारतो आणि लक्षात येतं की अरे हे प्रश्न विचारले तर आपली सगळी संस्कृती भ्रष्ट होईल, आपण निर्माण केलेली ही व्यवस्था खंडित होईल. आणि मग त्यांनी अवताराच्या कथा सुरू केल्या, चार्वाकाला संपवून टाकलं आणि ऋषी मुनी
वेद, ऋग्वेद ह्या सगळ्या संकल्पना तयार केल्या आणि सगळ्या लोकांना नादी लावलं. त्यांनी एक लिपी तयार केली ज्याला कोड लिपी म्हणतात, ती संस्कृत आहे. या संस्कृतमध्ये जेवढे ग्रंथ निर्माण झाले, या ग्रंथांमध्ये 95% ग्रंथ हे काल्पनिक वाटतात आणि ते या क्रांतीला म्हणजे या संस्कृतीला पुन्हा विषमतावादी वृत्तीने आपल्याच ताब्यात कसं राहायचं यासाठी केल्या. ही बाब जेव्हा तथागत भगवान बुद्धाच्या लक्षात आली आणि त्यांनी पुन्हा क्रांतीचा शोध लावला, पुन्हा नव्याने क्रांती केली. युद्धाने कधीच प्रश्न सुटत नाहीत हा त्याचा मुद्दा होता. प्रेमानेच माणसं एकमेकाला जुळू शकतात. सगळ्या माणसांना समानतेची वागणूक दिली पाहिजे आणि प्रज्ञाशील करुणेने वागलं पाहिजे, हा संदेश भगवान बुद्धाने दिला. आणि काय आश्चर्य, भगवान बुद्धाचा हा संदेश 100 वर्षेपर्यंत सगळ्या जगभरात पसरला आणि बुद्ध संस्कृती निर्माण झाली. त्याच्यानंतर सम्राट अशोक आला. अशोकाने ही सगळी परंपरा निर्माण करण्यासाठी आपल्या पूर्ण राज्यामध्ये ती व्यवस्था केली. भगवान बुद्धाने सांगितलेले सगळे नियम, जे 134 नियम आहेत, या सगळ्या नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे. उपासकाचे वेगळे नियम असतात, श्रामणेराचे वेगळे नियम असतात, भिक्षूंचे वेगळे नियम असतात. या सगळ्या नियमांनी जर आपण चाललो तर सगळ्या समाजाचं, सगळ्या देशाचं, सगळ्या मानवतेचं आयुष्य अतिशय सुखी आणि निरोगी आणि आनंदी राहू शकेल. हा प्रयोग भगवान बुद्धांनी केला आणि बुद्ध संस्कृती निर्माण झाली. या संस्कृतीला पुन्हा या वैदिकवाद्यांनी, या ब्राह्मणी व्यवस्थेने बरोबर प्रतिक्रांतीच्या रूपात तोड केला. प्रतिक्रांती हा उठाव नसतो. प्रतिक्रांती त्यांच्यामध्ये जाऊन, त्यांच्यात मिसळून, त्यांच्याच पद्धतशीरपणे त्यांच्या द्वेष, अहंकार, भावना पसरून त्यांच्यामध्ये आपलं घुसळून द्यायचं. आणि या बुद्ध संस्कृतीमध्ये त्यांनी पद्धतशीरपणे आपली पूजा संस्कृती, देव संस्कृती केली. जेवढ्या भगवान बुद्धाच्या मूर्ती होत्या, जेवढ्या भगवान बुद्धाची विहार, स्तूप सम्राट अशोकाने बांधली, ती नष्ट करायसाठी मग त्यांनी प्रयत्न केला. आणि भगवान बुद्ध, सम्राट अशोकाचा 10वा वंशज बृहद्रथ, पुष्यमित्र शृंग नावाच्या ब्राह्मणाने, जो सेनापती होता, त्यांना जवळून त्या सम्राट अशोकाच्या घराण्याला पहिल्यांदा जवळ केलं, त्यांना आपलंसं करून घेतलं आणि पद्धतशीरपणे बृहद्रथाचा खून करून पुष्यमित्र शृंगाचं राज्य आणलं. त्या राज्याचं नाव रामराज्य केलं. आणि त्यांनी पहिलं काम केलं, बौद्ध संस्कृती नायनाट करायसाठी त्यांनी भिक्षूंच्या कत्तली केल्या. जिथे जिथे बुद्धविहार होती तिथे तिथे मंदिरं केली. आणि पुन्हा सारी प्रजा, सारे लोक आपल्या डोक्याचा विचार न करता अंधश्रद्धेला लागले. आणि बुद्ध संस्कृतीत, बुद्ध धर्मामध्ये पुन्हा त्यांचा अंधश्रद्धाळू धर्मवाद घुसळला आणि फक्त पूजा अर्चा सुरू झाली. मग त्याच्यासाठी हे तसंच राहिलं पाहिजे म्हणून त्यांनी ते श्रीरामाचं राज्य आणलं. आणि श्रीरामाच्या राज्यामध्ये त्यांनी पद्धतशीरपणे रामायण लिहिलं. रामायण आज रामाबद्दल पूजलं जातं, पण रामायणातली एक कथा मात्र सांगितली जात नाही की रावणाला वध करायचा, रावणाला मारायचं. जो रावण अतिशय शीलवान होता, त्याने सीतेला उचलून नेलं म्हणते, पण सीतेचं शील कधीच भ्रष्ट केलं नाही. त्या रावणाला मारायसाठी याच्याकडे नव्हतं. रावण हा अतिशय बलवान राजा होता असं त्या रामायणात सांगितलं जातं. तो मरूच शकत नव्हता. आणि म्हणून श्रीरामाने त्याचा बंधू, त्याचा सख्खा भाऊ विभीषण याला जवळ केलं आणि त्याला सांगितलं की बघ, तुला रावणाचं राज्य तुला देतो, तू रावण कसा मारायचं ते मला सांग. आणि विभीषणाने आपला भाऊ कसा मारला जाईल याचा त्याला बरोबर पद्धतशीरपणे नुकसा सांगितला आणि श्रीरामाने तेच केलं. बरोबर त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये बाण मारला आणि श्रीरामाचा वध केला. आणि त्याच्याच लोकांनी त्याला जाळून टाकलं. आणि सोन्याची लंका, मग हनुमानांचा शेपटीचा त्याचा हे जाळण्याचा प्रकार, हनुमान हा कसा रामभक्त आहे त्याच्याबद्दल सांगायचा. आणि ही सगळी काल्पनिक कथा पूर्ण देशाच्या अंगावर बसवून यांनी पुन्हा वैदिक आणि सनातनी संस्कृती या देशामध्ये, जी मूळ संस्कृती होती, जी रावणाची संस्कृती, बुद्धाची संस्कृती, तिला चालना दिलं. बरोबर 100 वर्षांनी हे तसं करतात. एखादा चांगला विचार जेव्हा फुटा होतो आणि माणसं समृद्ध होतात, समानतेने वागायला लागतात, त्यावेळी यांची ही अशी प्रतिक्रांती सुरू होते. त्यानंतर त्यांनी काय केलं, पुष्यमित्र शृंगानंतर मग त्यांच्या लक्षात आलं की अरे आता काय करायला पाहिजे. मग जे राजे आले, भगवान बुद्धाच्या नंतर जे राजे आले, मिलिंद आला, आणि त्यांनी एवढे सगळे आणले, तर ही सगळेच्या सगळे या ब्राह्मणी संस्कृतीच्या लोकांनी आणले. एवढी सगळी लढाया झाल्या, युद्ध झाले, परंतु ही व्यवस्था, वैदिक आणि सनातनी व्यवस्था, पूजा आणि अर्चनेची व्यवस्था कायम राहिली. पुढे काय केलं, या व्यवस्थेला शह दिला सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामधील महात्मा चक्रधरांनी. चक्रधरांनी देवळात देव नसतो हे सांगितलं
आणि एकूण कसं समानतेनं राहावं यासाठी त्यांनी सगळा प्रचार केला. आणि त्याची कथा सांगितली की हरपाळदेव होता, हरपाळदेवाला मृत्यू झाला आणि त्याला गुजरातमधल्या भडोजमध्ये त्याला तिरडीवर नेण्यात आलं आणि जाळायला लागले तर तो तिरडीतून उठून आला. आणि त्याच्यानंतर तो राजाचा मुलगा होता, तो असा बाहेर फिरायला लागला आणि त्याचा महात्मा चक्रधर झाला. आणि मग चक्रधराने ही क्रांती केली. त्यासाठी रिद्धपूरच्या गोविंद प्रभूकडे तो आला, सगळ्या महाराष्ट्रभर फिरला आणि त्याने महानुभाव पंथाची पताका रुजवली. महानुभाव पंथ काय सांगतो? महानुभाव पंथ हा सर्व लोकांना समानतेची वागणूक देणारा, नम्रपणे राहणारा शिकवणारा आणि सगळ्यांनी आनंदाने राहावं हे शिकवणारा महानुभाव पंथ यांनी पुन्हा काय केले? यांनी हेमाद्री पंडित नावाचा रामदेवराव यादवाच्या दरबारी असलेला पंडित सेनापती याने चातुर्वर्ग चिंतामणी ग्रंथ लिहिला आणि महानुभाव पंथाची सगळी परंपरा मोडीत काढली. त्याने व्रतवैकल्य सांगितले. आणि ते जेव्हा महानुभाव पंथाच्या चक्रधराच्या लक्षात आलं त्यावेळी त्या हेमाद्रीला वाटलं की अरे आता प्रॉब्लेम होणार आहे, म्हणून त्याने महात्मा चक्रधराचा वध करून टाकला. आणि तिकडे सांगितलं की आता चक्रधराने उत्तरापंथी गमन केले, म्हणजे तो परमेश्वराचा अवतार आहे, तो पंचकृष्ण आहे. आणि पुन्हा सगळी महानुभाव पिढी अंधश्रद्धेत आणि जाती व्यवस्थेत विलीन झाली. एखादा पुरुष अशी लोकांना घेऊन जेव्हा क्रांती करतो, पुन्हा हे त्याच प्रतिक्रांतीच्या रूपात पद्धतशीरपणे 100 वर्षात हे संपवतात. हा यांचा इतिहास त्या निमित्ताने दुसऱ्यांदा पाहायला मिळाला. तिसऱ्यांदा पाहायला मिळतो तो या देशामध्ये विठ्ठलाच्या रूपाने संबंध महाराष्ट्रामध्ये आणि संबंध भारतामध्ये वारकरी संप्रदाय निघाला, वारकरी पंथ, संतांची परंपरा निर्माण झाली. आणि हे संत कोण होते? हे संत सगळ्या जाती धर्माचे होते. मुसलमान सुद्धा संत होते. नरहरी, सोनार, चांभार, महार, सुतार, माळी सगळे संत होते. आणि सगळे मिळून मिसळून गुण्यागोविंदाने वारी काढायचे, एकत्र जायचे. हे यांना खपलं नाही. आणि त्यांनी काय केलं? पद्धतशीरपणे या संतांच्या मेळ्यामध्ये आपलं वर्चस्व घडावं म्हणून जेव्हा की आद्य संत सावता महाराज आहे, तो सावता माळी आहे, तो नामदेव महाराज आहे, तो नामदेव शिंपी आहे, यांना जातीमध्ये गुंतवून टाकलं. का नामदेव शिंपी आहे, हा माळी आहे. आणि ज्ञानेश्वर मात्र ब्राह्मण असला तरी तो ज्ञानेश्वर माऊली. आणि याच्यापेक्षा सगळ्यात मोठा त्यांनी केला की रामदास हा सगळ्यात मोठा संत. रामदासाला स्वामी बनवलं. पद्धतशीरपणे वारकरी संप्रदायाची ही सगळीच चांगली परंपरा, मानवतेची परंपरा त्यांनी पुन्हा धर्मांधतेवर आणली. आणि केवळ पूजा अर्चा, आणि तेही विठ्ठलाच्या मंदिरात ब्राह्मणच राहील, चोखा मिळाला पायरीवरच मारायचं, ही पुन्हा त्यांनी पद्धत आणली. आणि विषमतेची, वैदिकतेची, चातुर्वर्ण व्यवस्थेची, गुलामीची पद्धती पुन्हा रूढ झाली. हे वारकरी संप्रदायामध्ये झालं. त्याच्यानंतर शिवाजी महाराज एक अतिशय चांगला राजा जन्माला आला, छत्रपती शिवाजी महाराज. महात्मा फुलेंनी त्याला क्षत्रिय कुलवंतस असा शब्द वापरला. आणि त्याने सबंध राज्याची उलटापालट करून टाकली. हे रयतेचं राज्य आहे हे सांगितलं. आणि एकूण क्रांतीचा जन्म झाला. क्रांतीमध्ये मानवता हा शब्द पहिला असतो. आणि सगळ्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय मिळेल अशी जेव्हा व्यवस्था होते, त्या व्यवस्थेमध्ये सगळे लोक आनंदी राहतात, महिला आनंदी राहतात, सगळ्यांना समानतेची वागणूक मिळते. शिवाजीच्या राजाने हे सगळं करून दाखवलं. पण काय झालं? हे आपल्या व्यवस्थेला घातक आहे, ब्राह्मणी व्यवस्थेला घातक आहे. म्हणून ब्राह्मणांनी पद्धतशीरपणे शिवाजीचा खून करून टाकला. त्यांनी संभाजीराजाचा खून करून टाकला आणि पेशवाईला जन्माला घातलं. पेशवाईमध्ये पुन्हा तीच व्यवस्था आली. म्हणजे 100 वर्षात शिवाजी राजाची सत्ता संपवली, पुन्हा पेशवाई आली. पेशवाई येता येताच इंग्रज या देशामध्ये आले. त्यांनी इंग्रजांनी या देशाचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की या देशामध्ये जाती व्यवस्था आहे, गुलामीची व्यवस्था आहे, चुकीची व्यवस्था आहे, याला सोडलं पाहिजे. आणि त्यांनी पहिल्यांदा शिक्षण आणलं. जसं शिक्षण आणलं, या देशामधली गुरुकुल पद्धती होती, जिथे फक्त ब्राह्मणाच्या आणि राजाच्याच मुलाला शिकवायचा अधिकार होता. आणि तेही फक्त वैदिक पद्धतीने, वैदिक धर्मग्रंथांचा अभ्यास करायचा आणि आपल्या व्यवसायाशी निगडीत असलेल्या सरंजामशाही पद्धतीनं आपलं सगळं वर्चस्व करायचं. राजा कोणीही असो, आपली व्यवस्था जशीच्या तशी कायम राहायची. हा प्रकार ज्या पद्धतीत सुरू केला शिवाजी महाराजांनी तो मोडला होता. इंग्रजांना हा लक्षात आला इतिहास आणि इंग्रजांनी संशोधन सुरू केलं. इंग्रजांनी पहिले या देशामध्ये शिक्षण आणलं. इंग्रजांनी या देशातील गुलामांना म्हणजे अस्पृश्यांना नोकऱ्या देण्याचं काम केलं, बहुजनांना नोकऱ्या देण्याचं काम केलं. आणि यांच्या लक्षात आलं की अरे आता काय करायचं. आणि ज्यावेळी दुसरं महायुद्ध झालं त्यावेळी इंग्रजांच्या राज्यावर म्हणजे ब्रिटिश राज्यावर अवकळा आली आणि त्यांनी सांगितलं की आता आपल्याकडे या देशाची सत्ता सांभाळणार नाही, या देशाची सत्ता यांच्या ताब्यात दिली पाहिजे. आणि त्यांनी त्या पद्धतीचे कमिशन पाठवले. 1919 पासून
या कमिशनची सुरुवात झाली आणि भारताला स्वातंत्र्य मिळणार ही बाब 1835 पासून मेकावले कमिशनपासून सुरू झाली. ही ब्राह्मणी व्यवस्थेच्या लक्षात आली आणि त्यांनी पहिल्यांदा ब्राह्मणी व्यवस्थेला जुजकारून इंग्रजी व्यवस्थेला आपल्या समवेत करून घ्यायचं, मित्र करायचं आणि मग त्यांचा काटा काढायचा. या पद्धतीने त्यांनी 1885 साली काँग्रेस पार्टीची निर्मिती केली. या काँग्रेस पार्टीचे पहिले निर्माते जरी इंग्रज असले तरी त्याच्यामधले सगळे 78चे 78 सभासद ब्राह्मण आणि उच्चवर्णीयच होते. ते इकडे इंग्रजांची मखलाशी करायचे आणि दुसरीकडे आपली वर्णव्यवस्था, आपली शोषण व्यवस्था कायम ठेवायची. हा पायंडा त्यांनी पाडला आणि त्याचा परिणाम 1857चं बंड झालं म्हणे. झाशीच्या राणीचं बंड झालं आणि आमच्या लक्षातच नाही आलं कारण झाशीची राणीने बंड केलं की झलकारीबाईने बंड केलं हे आमच्या लक्षात आलं नाही. खोटा इतिहास लिहायचा आणि क्रांतीला दाबून टाकायचं, प्रतिक्रांती पुन्हा पुढे न्यायची हे त्यांनी सुरू केलं. इंग्रजांनी या देशाला स्वातंत्र्य देण्याची चळवळ जेव्हा सुरू केली तेव्हा या व्यवस्थेच्या लक्षात आलं की अरे आता तर प्रॉब्लेम होणार. शाहू राजांनी सगळ्यांना 50% रिझर्वेशन केलं, सगळ्या अस्पृश्य लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण व्यवस्था सुरू केली. हे आपल्याला घातक आहे. आणि मग त्यांनी हे ठरवून टाकलं की आता ही व्यवस्था 100 वर्षात संपवायची. 1920 साली त्यांनी सुरुवात केली. 1925 साली RSSची स्थापना केली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि प्रतिज्ञा केली का 100 वर्षात या देशाची लोकशाही यंत्रणा संपवली पाहिजे, या देशाचं समता स्वातंत्र्य बंधुत्व संपवलं पाहिजे आणि आपणच श्रेष्ठ हे पुन्हा दाखवलं पाहिजे. आणि ते कामाला लागले. ते इतके चिवट असतात की प्रत्येक ज्याला मारायचं आहे त्याच्या समोर जातात, त्याला मित्र करतात, त्याच्या घरात दारात जातात आणि समोरच्याला वाटतं की हा आपला अतिशय जवळचा आहे. आणि ही जेव्हा भावना त्याची होती तेव्हा पद्धतशीरपणे दुसऱ्याच्या हातून किंवा स्वतः त्याचा वध करतात, त्याच्या विचाराला संपवून टाकतात. हा प्रकार इतक्या काळापासून सुरू झाला. मग या देशामध्ये इंग्रजांनी जेव्हा हा देश सोडायचं ठरवलं त्यावेळी या देशामध्ये लोकशाही व्यवस्था असली पाहिजे आणि म्हणून इंग्रजांच्याच काळामध्ये लोकशाही कशी असावी म्हणून लोकशाही निर्माण करण्याची संविधान पद्धती असली पाहिजे. त्यासाठी संविधान सभा निर्माण झाली आणि या संविधान सभेची पद्धतशीरपणे निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये त्यावेळी भारत आणि पाकिस्तानमधले सगळे प्रमुख उच्च शिक्षित लोक निवडून गेले. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक महामानव होता आणि त्यांनी सगळ्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमधल्या सगळ्या सभासदांसमोर जे भाषण केलं त्यावेळी सगळ्या सभागृहालाच नव्हे इंग्रज सरकारला सुद्धा प्रचिती आली का हा एकमेव महामानव ठरू शकतो आणि त्याच्याच बुद्धिमत्तेवर या देशाच्या सरकारची रचना झाली पाहिजे, या देशाचं संविधान निर्माण झालं पाहिजे. म्हणून संविधान सभेमध्ये त्यांचं प्रत्येक वाक्य रेखांकित करण्यात आलं, पहिल्या भाषणापासून तर शेवटच्या ह्याच्यापर्यंत. आणि जेव्हा भारत पाकिस्तान 2 तुकडे झाले आणि बाबासाहेब आंबेडकर पाकिस्तानात गेलेल्या एका जैसलमेर खुलना मतदारसंघातून निवडून आले होते, तो मतदारसंघ पाकिस्तानात गेल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा संविधान सभेत येणार नाही. म्हणून त्यावेळच्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं की जयकरांनी राजीनामा दिलेला आहे मुंबईच्या याच्यात, आता बाबासाहेब आंबेडकरांना तिथे पाठवा. आणि पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत गेले, मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि भारताचं अप्रतिम जगातलं सुंदर, जगात मानवतेचा, समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा इतका चांगला विभागणी आणि इतकं चांगलं कर्तव्यासाठी बसलेलं जगातलं एकमेव संविधान या संविधान समितीने निर्माण केलं. सगळ्या उच्चवर्णीयांनी, सगळ्या तिथल्या उच्च शिक्षितांनी या संविधानाची प्रशंसा केली आणि काय तर सांगितलंय की बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य आहे. याच्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल सारखा माणूस म्हणतो की बाबासाहेबांनी आमच्या उच्चवर्णीयांच्या या सगळ्या खेळामध्ये येऊच नाही म्हणून बाबासाहेबांसाठी आम्ही दरवाजे, खिडक्या, तावदाना काय काय बंद केलं. आणि जेव्हा संविधान पूर्ण होते त्यावेळी हेच त्याची स्तुती करतात. मग जर तुमची एवढी स्तुती करायची होती, तुम्हाला लोकशाही आणायची होती, बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री होते आणि जेव्हा संविधानाप्रमाणे पहिली निवडणूक झाली त्यावेळी, याच निवडणुकीच्या वेळी 1952 साली तुम्ही पहिली संविधान दुरुस्ती बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणली आणि संविधान खऱ्या अर्थाने मार्गस्थ लागलं. पण काय झालं, पहिली निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला. कशामुळे? मुंबईतून काजरोडकर नावाच्या चांभार समाजाला बाबासाहेबांच्या विरुद्ध उभं केलं आणि त्यावेळी हेच काँग्रेस लोक होते. आणि काही किंमत नसलेला चांभार समाजाचा माणूस काँग्रेसमध्ये निवडून येतो आणि विद्वान, अतिशय विद्वान असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांना पाडतो. किती दुर्दैव आहे. आणि तरीही बाबासाहेबांशिवाय हे देश चालू शकत नाही म्हणून पुन्हा त्यांना नामनियुक्त सभासद म्हणून घ्यायचं, त्यांना कायदेमंत्रीपद द्यायचं आणि त्यांच्याकडून कामं करून घ्यायचे. म्हणजे तुम्ही आमच्या हाताखाली राहा, आम्ही तुम्हाला पद देऊ, तुम्हाला प्रतिष्ठा देऊ, पण तुम्हाला पॉवर नाही देणार. पॉवर आमच्याच हातात राहिली पाहिजे, पॉवर सरंजामी लोकांच्याच हातात राहिली पाहिजे, पॉवर ब्राह्मणांच्याच हातात राहिली पाहिजे. हे जे त्यांचं धोरण आहे
ह्या धोरणाला संविधानाने छेद दिला, बाबासाहेब आंबेडकरांनी छेद दिला. आणि म्हणून हे पुन्हा जर राहिले तर प्रॉब्लेम होईल. म्हणून पोटनिवडणुकीत भंडाऱ्याच्या स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू जे त्यांच्या अतिशय जवळचे असतात, पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना खूप मानतात, तरी बाबासाहेबांच्या विरुद्ध तिथे बोरकर नावाच्या त्यांच्याच माणसाला, शेड्यूल कास्ट माणसाला त्याच्या विरुद्ध निवडून आणलं आणि बाबासाहेबांचा पराभव केला. म्हणजे पहा, तेव्हापासून जे संविधान भारतात आलं, जे ब्रिटिशांच्यामुळे लोकशाही निर्मिती झाली, ते आता इथे सर्वसामान्य लोकांना न्याय देईल आणि इथे पुन्हा मानवतेचं राज्य येईल, समता स्वातंत्र्य बंधुतेचं राज्य येईल, हे आपणच पहिल्यांदा स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून ज्या दिवशी भारत स्वातंत्र्य झाला, जे 14 स्टेट होते, एवढे सगळे विद्वान होते, त्याच्यामध्ये केवळ ब्राह्मणच होते का? पण पंडित जवाहरलाल नेहरू सारख्या मोठ्या प्रधानमंत्र्यांनी 14चे 14ही मुख्यमंत्री 14 प्रांताचे सगळे ब्राह्मण समाजाचेच केले हो. म्हणजे काय? व्यवस्था कशीही असली तरी ती आमच्याच हातात असली पाहिजे, हे जे ब्राह्मणी कावा आहे तो तेव्हापासून अगदी महादेवापासून शंकरापासून सुरू आहे, तो आजही आपल्याला सुरू असताना दिसतो. आणि पुढे काय झालं? पुढे अजून गंमत झाली की बाबासाहेब आंबेडकरांनी मग जेव्हा अस्पृश्य जाती व्यवस्था हिंदूत आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण हिंदू धर्म सोडला पाहिजे. आणि त्यांनी 1956ला हिंदू धर्म सोडला आणि पुन्हा बुद्धाचा धर्म स्वीकारला आणि 22 प्रतिज्ञा दिल्या की माणसाने माणसासारखंच जगलं पाहिजे. ह्या ज्या अंधश्रद्धा आहेत, ज्या परमेश्वरामुळे निर्माण झाल्या, त्यांची उपासना करायची नाही, त्यांना मानायचं नाही. आणि तरी सांगितलं की जेव्हा देशाचा प्रश्न येईल तेव्हा देशासाठी मी प्रथम नागरिक राहील. आणि हे सगळं तत्वज्ञान. आणि अस्पृश्य लोकांना, दलित लोकांना, बहुजन लोकांना सांगितलं की जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला सत्ताधारी जमात बनायचं आहे. आणि तेव्हापासून सारेच्या सारे कामाला लागले. पण काय गंमत आहे, ब्राह्मणी कावा किती भयानक असतो याचं इतके वर्ष आपल्या ध्यानात येत नाही. त्यांना 100 वर्षात हे भारतीय संविधानात जे समानतेचं आहे, लोकशाहीचं आहे, न्यायाचं आहे, ते संपवायचं आहे, त्यांच्याच हातात राहिलं पाहिजे. म्हणून पद्धतशीरपणे संविधानातील एक एक कलम ते आपल्या पद्धतीनं वापरत आहे. ज्या 1919 साली मिलर नावाचा एक इंग्रज अधिकारी म्हणतो की ब्राह्मणांना न्यायाधीश म्हणून जागा देऊ नका, न्यायासनाच्या खुर्चीवर न्यायाधीश म्हणून बसवू देऊ नका, कारण ब्राह्मणांमध्ये न्यायिक चारित्र्याचा अभाव असतो. हे सांगणारा इंग्रज अधिकारी, त्याचा अहवाल ब्रिटिश पार्लमेंट पास करणारा स्वातंत्र्याच्या काळामध्ये 1950 पासून आतापर्यंत भारतातली जी सगळी न्यायव्यवस्था आहे, अगदी तालुका स्तरावरच्या कोर्टापासून तो सुप्रीम कोर्टापर्यंत, कोणाच्या हातात ती सत्ता आहे? 1950 पासून सुप्रीम कोर्टाचे सगळे न्यायाधीश पहा, सारे ब्राह्मण समाजाचे आहेत आणि ते न्याय देणार म्हणे. आम्ही एखादा न्यायाधीश, आता चंद्रचूड सारखा इतका चांगला न्यायाधीश आहे म्हणे, आणि तो म्हणतो की मला परमेश्वर जेव्हा सांगतो तेव्हा मी तसा न्याय देतो, म्हणून मी श्रीरामाच्या बद्दल न्याय दिला. याचा अर्थ काय आहे? जेव्हा बहुसंख्य 33 पैकी 27-28 न्यायाधीश केवळ एकाच समाजाचे असतात आणि ते कोलॅटरल पद्धतीने, कोणत्या तरी कोलेजियन पद्धतीने निवडणूक होते, व्यवस्थेनेच होते, वंशपरंपरेनेच होते. एक चंद्रचूड, त्याचा मुलगा चंद्रचूड, तो पण सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश, त्याचा बाप न्यायाधीश, आणि आता त्याचा मुलगा पण न्यायाधीश होणार, झालेलाच आहे. हे काय भानगड आहे? याचा अर्थ ही व्यवस्था, ज्याला प्रतिक्रांती बाबासाहेबांनी म्हटलं होतं की क्रांतीला बायपास करून हे आपल्या पद्धतीनं करतात आणि ज्याला तोडायचं आहे त्याला बरोबर पहिल्यांदा आपल्या जवळ करायचं. बाबासाहेबांना संपवायचं असेल तर बाबासाहेबांचे विचार संपले नाही पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा कॉलेजमध्ये असताना सांगितलं होतं, त्यांनी एका भिंतीवर, कॉलेजच्या एका नोटीस बोर्डवर लिहिलं होतं, तिथं एक सूत्र होतं की माणूस मर्त्य आहे परंतु त्याचे विचार मात्र अमर असतात. बाबासाहेबांनी ते कोटेशन वाचलं आणि ते खोडून टाकलं आणि तिथे लिहिलं माणूस मर्त्य आहे आणि त्याचे विचारही मर्त्य असतात. त्यावेळी ज्यानं लिहिलं त्यांनी तक्रार केली आणि व्हाईस चान्सलरनी त्यांना विचारलं की कोण केलं हे? मग त्यांनी सांगितलं की भीमराव आंबेडकरांनी केलं आणि त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांनी सांगितलं की हे तुम्ही कसं काय सिद्ध करू शकता? त्यावेळी बाबासाहेब असं म्हणाले की होय, मी लिहिलेलं बरोबर आहे, माणूस मर्त्य आहे जितकं खरं आहे तितकंच त्याचे विचारही मर्त्य असतात, हे सुद्धा खरं आहे. परंतु त्याचे विचार जर अमर ठेवायचे असतील, अमर ठेवायचे असतील तर त्याचे अनुयायी असावे लागतात. त्या माणसांच्या विचाराचे अनुयायी जर असतील तर ते विचार कायम राहतील, पुढे जातील, नाही तर जाऊ शकत नाहीत. आणि त्यावेळी ज्या माणसाने तक्रार केली त्या माणसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी हस्तांदोलन केलं की हे बरोबर आहे तुमचं. आणि आज काय आहे? ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने सगळ्या निवडणुकीचा इतका गाजावाजा होतो, संविधानाचा इतका गाजावाजा होतो, त्यांचे अनुयायी कोण आहेत? चला आपण त्यांच्या जातीवर सांगू की बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म दिला होता, आम्ही सगळे बौद्ध झालो. हे बौद्ध झाले हे एक आहेत का?
बाबासाहेब आंबेडकरांनी मृत्यूपूर्वी रिपब्लिकन पार्टीचा जाहीरनामा दिला आणि त्याच्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर रिपब्लिकन पार्टी अस्तित्वात आली. आज रिपब्लिकन पार्टीच्या एक आहे का? किती पार्ट्या आहेत? बाबासाहेब आंबेडकर नावाने 52 लोकांनी, 1-2 नव्हे, 52 लोकांनी आपापल्या स्वतःच्या पार्ट्या निर्माण केल्या आणि सगळे एकदम सांगतात की हेच आहे. हे कशाचं लक्षण आहे? हे ते लक्षण आहे मित्र हो की 100 वर्षात त्यांना या देशाचं संविधान संपवायचं आहे आणि पुन्हा ब्राह्मणी व्यवस्था इथे आणायची आहे. आज सगळ्या प्रशासनामध्ये 85 ते 97% केवळ ब्राह्मणी विचाराचे लोक आहेत आणि जे बहुजन समाजाचे आहेत, जे अनुसूचित जाती जमातीचे आहेत, त्यांना नाईलाजाने त्यांच्याच मनाने ऐकावं लागतं. म्हणून अस्पृश्य समाजाचे, बौद्ध समाजाचे लोक सुद्धा त्यांच्याच मागे पडलेले असतात. आणि याचं तर प्रत्यंतर आहे. कारण 2025 साली त्यांनी ठरवलंय का या देशातील बाबासाहेब आंबेडकरांचा विचार संपवायचा आहे. विचार संपवण्यासाठी कसा? ज्याप्रमाणे रावणाला मारायचं असेल तर विभीषणाला जवळ करायचं आणि विभीषणाच्या हातून रावणाचा काटा काढायचा, त्याच पद्धतीचा आज सुरू आहे. बाबासाहेबांचा, आंबेडकरांचा विचार, आंबेडकरी विचार ब्राह्मण लोक नाही संपवणार, त्यांचीच लोक संपवायला निघतील. अशा पद्धतीची पद्धतशीर खेळी केलेली आहे आणि ही आहे प्रतिक्रांती. ही प्रतिक्रांती त्यांना 2025 साली यशस्वीच करून दाखवायची आहे, कारण त्यांनी प्रतिज्ञा केली आहे. म्हणून त्यांनी आता 2024च्या निवडणुकांमध्ये काय केलं? आपल्याला असं वाटतं की बीजेपी हा एक पक्ष आहे, तो निवडणूक लढवत आहे, काँग्रेस एक पक्ष आहे, तो निवडणूक लढवत आहे आणि बीजेपीच्या बाजूने काही पक्ष आहेत आणि काँग्रेसच्या बाजूने काही पक्ष आहेत, ते लढत आहेत. पण हे लढणारे कोण आहेत? हे लढणारे सारेच्या सारे ब्राह्मणी विचारधारेचे लोक आहेत आणि ते ब्राह्मणी विचारधारेचे लोक बहुजन समाजाला, दलित समाजाला, बरोबर बाकीच्या सगळ्या समाजाला बरोबर जवळ करतात. ते 3 गोष्टीमुळे जवळ करतात. एक, त्याला अतिशय अंधारतात, गुंजारतात, तू माझा शिष्य आहे, बरोबर आहे वगैरे. दुसरं असं की त्याला एखादं पद देतात आणि सगळ्यात महत्त्वाची त्याला पैसे देतात, लाच देतात, लालूच देतात आणि त्याला सांगतात तू हे कर. पैशाच्या बाई तो करतोय. काय गंमत आहे पहा. आणि हे आता दिसतंय भर डोळ्यांनी. आज महाराष्ट्राचं चित्र बघा. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाचे 4 ते 5 उमेदवार आहेत उभे राहिलेले आणि ते सगळे सांगतात की आम्हीच खऱ्या अर्थाने. बीएसपी उभी राहते, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार काही उभे राहतात, रिपब्लिकन पार्टीचे उभे राहतात, काही अपक्ष राहतात, सारे बौद्ध समाजाचे. आणि काय म्हणतात? बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला वाचवायसाठी मी कटिबद्ध आहे. सारा जाहीरनामा पहा प्रत्येक पक्षाचे. काँग्रेसचा जाहीरनामा पहा, बीजेपीचा जाहीरनामा पहा, बाकीच्या अपक्षांचे जे काही जाहीरनामे आहे, असं दाखवतात की आम्ही तुम्हाला फुकट देणार, आम्ही तुम्हाला हे देणार. हे काय मालक आहे का? भारताच्या संविधानामध्ये मालक हा मतदार केलेला आहे आणि त्याला सांगतात तुम्हाला फुकट देऊ आणि निवडणुकीच्या वेळी ते नेमकं येते 500 रुपयात क्वार्टरमध्ये काय मटण खान काय येतं. तेच आहे. उमेदवार सुद्धा तेच. अरे ज्या उमेदवाराच्या घरी खायची सोय नाही तो उमेदवार म्हणून, विधानसभेचा उमेदवार म्हणून, आमदार म्हणून उभा राहतो, त्याला पैसे कोण पुरवतं? आणि मग लक्षात येतं एवढी पद्धतशीर खेळी केली जाते की वरच्या लेवलपर्यंत सगळ्या पैशाचा आहे. एवढा पैसा येतो कुठून? आणि बघा रोज सकाळी बातम्या येतात, काल रात्री 36 लाखाचा ऐवज या कारमध्ये सापडला, 5 कोटी रुपयाची रक्कम त्या कारमध्ये सापडली. हे सारेच्या सारे अनअकाउंटेड मनी कसे इलेक्शनच्या वेळी कामं येतात. आणि परवाच्या दिवशी नांगरावर चालणारा बीजेपीचा एक कार्यकर्ता, त्याच्याकडे 25 लाख रुपये सापडतात आणि तो उमेदवार असतो. हे पैसे येतात कुठून? मित्र हो, हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला संपवण्याचं षडयंत्र आहे. हे केवळ निवडणूक नाही, म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि जे आंबेडकरांच्या नावाने सगळ्या जयघोष करतात, मला हे सांगा, नागपूर ही बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतीभूमी आहे असं सगळे लोक सांगतात, जगभरात तिची हे आहे. आणि तरी एका मतदारसंघात बौद्ध समाजाचे 12 उमेदवार उभे राहतात. कुठे आहे? प्रत्येक मतदारसंघात आंबेडकरी विचाराचे 4 ते 5 उमेदवार उभे आहेत. कोणाला मतदान करणार? आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे का हे जे आमदार म्हणून उभे राहतात यांनी भारतीय संविधान तरी वाचलंय का? 12वी नापास, बीकॉम नापास, एक अंडर ग्रॅज्युएटचे पोरं, आणि हे स्वतःला सांगणार की आम्ही आमदार म्हणून राहणार. अरे आमदारकीचा तरी समजलाय का? काही विचार नाही, बस मला आमदार व्हायचं आहे. आणि मला एक छोटासा पोरगा तो स्वतः म्हणतो मी अपक्ष आमदार उभा राहतो आणि त्याला फंडिंग कुठून येतं? आज एक आमदार उभं करायसाठी निवडणूक आयोगाने 60 लाख रुपयाची मर्यादा दिली. यांच्याकडे 2 रुपये सुद्धा नसतात, हे आणतील कुठून पैसे? आणि हे आमदार होतात आणि प्रचार यंत्रणेमध्ये एकमेकाच्या विरोधात बोलत राहतात. आंबेडकरांच्या विरोधातच आंबेडकर बोलत राहतात. याच्यासारखं दुर्दैव या देशाचं दुसरं कोणतं नाही. आणि हे पद्धतशीरपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या प्रतिक्रांतीचं रूप आहे मित्र हो. प्रतिक्रांती अशीच येते की तुम्हाला जवळ करायचं. त्यांनी बीजेपीला महाराष्ट्रात वाढवायसाठी शिवसेनेला जवळ केलं, बाळासाहेब ठाकरेला जवळ केलं आणि बाळासाहेब ठाकरेची शिवसेना तोडून टाकली आणि स्वतः महाराष्ट्रामध्ये आपली स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. त्यांनी प्रत्येक प्रांतामध्ये हाच प्रयोग केला आणि जिथे जिथे बहुजनांची, काँग्रेसची सत्ता आहे असं आपल्याला वाटते, तिथे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या पद्धतीने सगळीची सगळी व्यवस्था खराब करून टाकलेली आहे. म्हणजे ती ब्राह्मणी व्यवस्थाच आहे. याचा अर्थ
100 वर्षात त्यांनी जी शपथ घेतली होती की या देशाचं संविधान आम्हाला संपवायचं आहे, या देशामधला बाबासाहेब आंबेडकरांचा विचार संपवायचा आहे, तो संपलाय ना. आज बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने भगवान बुद्धानंतर भगवान बुद्धाच्या मूर्त्या राहिल्या आणि ती विहारामध्ये फक्त भगवान बुद्धाची वंदना राहिली, भगवान बुद्धाचा विचार कुठे आहे? हो, साधं पंचशील सुद्धा बुद्ध लोक पाळत नाहीत आणि बौद्ध व्हावं तसं सांगणार. बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञापैकी 2 प्रतिज्ञा कोणी पूर्ण करू शकत नाही आणि ते बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जाणतील. याचा अर्थ सगळ्याच्या सगळं बरोबर पद्धतशीरपणे ब्राह्मणी व्यवस्थेने आपल्या ताब्यात घेतलेला आहे. कोणाला उमेदवार करायचं, कोणाला निवडून द्यायचं, कोणाचं भांडण करायचं आणि आपण कसं पद्धतशीरपणे राज्य करायचं, हा परिपाठ त्यांनी पार सिंधू संस्कृतीपासून आतापर्यंत व्यवस्थित रीतीने पाडला आहे. ते 24 तास हेच करत राहतात. खोटे बोलणे हा त्यांचा गुणधर्म आहे आणि एकदा खोटं बोललं की 100दा खोटं बोललं की ते खरं होऊन जातं. एकीकडे वेगळं सांगायचं, दुसरीकडे वेगळं सांगायचं, कन्फ्युजन. जितका जास्त संभ्रमात मतदार राहील तितका त्यांचा फायदा होईल आणि हे प्रत्येक मतदारसंघात झालेलं आहे. आणि याचं बेसिक कारण असं आहे की त्यांना या देशामधला बाबासाहेब आंबेडकरांचा विचार संपवायचा आहे. आणि म्हणून पहा ना, घराघरात भांडणं लावतात. रामाच्या आणि रावणाच्या घरात, रावणाच्या आणि विभीषणाच्या घरात भांडणं लागली, बुद्ध आणि देवदत्ताच्या घरात भांडणं लावली. हे चालत आलेलं आहे. याचा परिणाम पुन्हा प्रतिक्रांती म्हणजे पुन्हा ब्राह्मणी व्यवस्था, म्हणजे पुन्हा चातुर्वर्णी व्यवस्था, म्हणजे पुन्हा गुलामी व्यवस्था, म्हणजे पुन्हा तीच अहंकाराची नीती आणि लाचारीची नीती आपल्या देशामध्ये येणार आहे. आज पैसा कोणाच्या हातात आहे? सगळ्याच्या सगळा पैसा भांडवलदारांच्या हातात आहे आणि ते भांडवलदार वारेमाप ज्याला पाहिजे त्याला पैसा पुरवतात आणि सामान्य माणसाला समजत सुद्धा नाही. काय प्रचाराचे नारे पहा, हे झालं महाग, ते झालं महाग, एवढी लाडकी बहीण, एवढा लाडका भाऊ, एवढे. अरे तुम्ही कोण आहे देणारे? आणणार कुठून पैसे? अरे तुम्ही रिक्षा चालवत होते, ऑटो चालवत होते, तुमच्याकडे एवढी करोडो रुपयाची इस्टेट आली कुठून? काही कोणी विचारायला तयार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जी ब्राह्मणी व्यवस्था आहे, ब्राह्मणी व्यवस्थेचे सगळे कार्यकर्ते बघा, A to Z कार्यकर्ते बघा, त्यांच्यावर कधी ईडीची ढाळ पडली आहे? त्यांच्या कधी संपत्तीचा लेखाजोखा तपासलाय? या देशामध्ये सगळ्यात जास्त अर्थव्यवस्था देवळांमध्ये आहे, मंदिरांमध्ये आहे. त्या मंदिरांच्या पुजाऱ्यांमध्ये कधी ईडीची धाड पडली? कधीच पडली नाही. कारण त्यांना ब्राह्मणी व्यवस्था म्हणजे चातुर्वर्णी व्यवस्था जिवंत ठेवायची आहे आणि जे जे चातुर्वर्ण व्यवस्थेला विरोध करतील त्यांना 100 वर्षात ते संपवतात. हा त्यांचा इतिहास आहे. हा इतिहास आता 2025 नंतर आपल्याला अनुभवायला मिळेल. म्हणून तुमचं शिक्षण गेलंय, तुमच्या नोकऱ्या गेल्या, तुमच्या खाण्यापिण्याचे वांदे झाले आणि या इलेक्शनमध्ये काय किती प्रचार वाटतात. हो, काल ज्याच्याकडे पैसे नव्हते तो आज पैशाचे पाकिटे घेऊन मतदाराला हे करतो, एवढे मोठे मोठे बॅनर लावतो. आज एका बॅनरची किंमत 500 रुपये आहे. एका मतदारसंघात कमीत कमी 1000 बॅनर छापावे लागतात. 1000 बॅनर गुन्ह्याला 500 केले तर एवढे पैसे आले कुठून? काही समजत नाही. आणि ते पद्धतशीरपणे खेळ करतात. कोणाला मतदान करायचं, कोण आपलं मतदान किती आहे आणि यायचं किती आहे, यांच्यामध्ये किती विभागणी करता येईल. मग विभागलेल्या मतदानामुळे आपला माणूस जिंकून येईल. नाही आला तर 2 पक्षांच्या याच्यामध्ये ईव्हीएमचा घोटाळा करून ठेवायचा आणि ईव्हीएममुळे जिंकून टाकायचं आणि मग ईव्हीएमच्या केसेस लागल्या की 5 वर्ष काही हरकत नाही, त्याचा निकाल सुद्धा लागणार नाही. एक साधं जातीचं प्रमाणपत्र अमरावतीच्या माजी खासदाराचं पाहायला गेले, तो पूर्ण खासदारकीने त्यांनी आपली टर्म तयार केली, अजून त्याच्या खासदारकीच्या प्रमाणपत्राचा उलगडा झाला नाही. काय भानगड आहे? या देशाची व्यवस्था पद्धतशीरपणे ब्राह्मणांच्या हातात राहते आणि ब्राह्मण सगळं आपण सगळ्या श्रेष्ठसाठी मी जे म्हणेल तेच खरं झालं पाहिजे, हा जो त्यांचा अट्टहास असतो ते बरोबर पूर्ण करतात आणि पद्धतशीरपणे आपली खेळी करतात. मित्रहो, 100 वर्षापासून ते खेळत आहेत. मग ते काँग्रेसमध्ये राहोत, कम्युनिस्टमध्ये राहोत, कामगार पक्षामध्ये राहो, इव्हन ते रिपब्लिकन पक्षामध्ये सुद्धा राहो, BSP मध्ये सुद्धा राहो, सगळेच्या सगळे पद्धतशीरपणे त्याच्यात घुसतात, त्यांना आपलंसं करतात आणि आपलंसं करताना त्यांना कुठल्या तरी एखाद्या ह्याच्यात करप्शनच्या एखाद्या केसमध्ये अडकवतात आणि परमनंट आपल्या बाजूने तो कसा राहील याची काळजी घेतात. कारण प्रतिक्रांती ही हळूहळू 100 वर्षात उगवत राहते. क्रांती हा उठाव असतो, प्रतिक्रांती त्या उठावाला पद्धतशीरपणे हळूहळू मार्ग दाखवत असते. म्हणून माझ्या या व्याख्यानाचं शीर्षकच मी राहुल खांडेकरांना सांगितलं होतं की सावधान, प्रतिक्रांती आता पूर्णत्वास जात आहे. पहा, निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला हे चित्र दिसेल. कोणीही निवडून येणार नाही, मी तुम्हाला सांगतो. ज्या पक्षाचे 2-4 लोक येतील, वंचितचे येतील, बाकीचे अपक्ष 2-4 लोक येतील आणि प्रमुखपणे काँग्रेसचे येतील आणि BJPचे येतील आणि मग ते साठे लोट करून आपलं सरकार करतील. सरंजामी पद्धतीचं सरकार राहील आणि जे लोक त्यांच्या पैसे देऊन त्यांच्याकडे जातील त्या लोकांना फक्त पद देतील, प्रतिष्ठा देतील, अधिकार देणार नाहीत. म्हणजे
प्रतिक्रांतीचं पूर्णत्वास जाण्याचं हे पद्धतशीर लक्षण आहे, हे लक्षात ठेवा. नाही तर संविधानात कुठे लिहिलेलं आहे एक देश एक निवडणूक, 1 नेशन 1 इलेक्शन? कुठे लिहिलं आहे संविधानात? आणि तुम्ही संविधानात ती दुरुस्ती नाही करत आणि जाहीर करून टाकता. अशी कसली विधेयक आहे तुमची? कुठलीही विधेयकं कशीही आणता. हिंदू मुसलमान झगडे झाले पाहिजे म्हणजे धार्मिक कट्टरता वाढली पाहिजे, पण त्या हिंदूंना आणि मुसलमानांना हे समजत नाही का हिंदू मुसलमानांचे झगडे ह्या बरोबर आहे, पण सगळ्या हिंदू मुसलमानांमध्ये ब्राह्मणांच्या मुली या मुसलमानांना दिलेल्या आहेत, त्यांची लग्न झालेली आहेत. त्यावेळी कुठे हिंदू मुसलमान गेला झगडा? त्यावेळी ते बरोबर आहे. हा विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून जर ही प्रतिक्रांती थांबवायची असेल आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे न्यायचा असेल, कारण बाबासाहेब आंबेडकर आता जगभर पसरलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, त्यांचा फोटो, त्यांच्या नावानं रस्ते, त्यांच्या नावानं कॉलन्या, त्यांच्या नावानं नगर झालेली आहे. पण त्यांचा विचार कुठे आहे? तो विचार मारण्याचं पद्धतशीरपणे षडयंत्र आता पूर्णत्वास येत आहे. आणि दुर्दैव असं आहे की जे स्वतःला आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते म्हणतात, जे स्वतःला आंबेडकरी विचाराचे तज्ज्ञ म्हणतात, जे स्वतःला आंबेडकरी विचाराचे नेते म्हणतात, ते सगळेच्या सगळेच याला जबाबदार राहतील. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं एक विधान, अरे तुम्ही संघटित झालं पाहिजे, हे आता का नाही होऊ शकत? तुम्ही सगळ्या देशामध्ये 8% आहात, 8% तर एकत्र या, बाकीचं जाऊ द्या ना. तुम्हीच आपसात भेदभाव करत राहता. याचा अर्थ तुम्ही सुद्धा प्रतिक्रांती आणण्यामध्ये जबाबदार आहात, हे लक्षात ठेवा. आपण मला बोलायची संधी दिली, हे चित्र दिसलं आणि माझ्या लक्षात आलं की याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याला. आपण बोललं पाहिजे. आपण मला शांततेने ऐकून घेतलं, याबद्दल विचार करा. आता 24 तारखेपर्यंत 20 तारखेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. याचा पक्ष त्याचा पक्ष हा विचार न करता जो या विचाराला, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला पुढे नेईल त्यालाच मतदान करा. आणि त्याच्याकडून लिहून घ्या किंवा त्याला सांगा की तू जर तिथे बेईमान झाला तर साला तुला फटके मारू आम्ही, कारण आम्ही मतदान केलंय त्याच्यामुळे तू तिथे जाणार. आपल्या मताची किंमत मीठ मिरचीची समजू नका, हे बाबासाहेबांचं विधान आपल्या छातीत नोंदवा. बस एवढीच विनंती आहे. जय भीम, नमो बुद्धाय.